नमस्कार, आमच्या चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आम्ही बनवणार आहोत शाकभाजी। आपण शाकभाजी बनवण्यासाठी घेतलेले साहित्य त्याच्यामध्ये आपण हे अर्धा किलो हरभरे भिजवून घेतलेले आहेत, टोमॅटो, बटाटे, कांदे घेतलेले आहेत, लसूण सोलून घेतलेले, आल्याचा तुकडा आहे, कोथिंबीर आहे, तेजपान, कस्तुरी मेथी आहे, चवीनुसार मीठ आहे, गरम मसाला आहे तो आपण एवढा टाकणार नाही, चवीनुसारच टाकणार आहे, खोबरं घेतलेले, धना पावडर आहे, कांदा लसूण मसाला आहे, लाल तिखट आहे, हळद पावडर, मोहरी आणि किचन किंग मसाला, तेल। आपण आता हरभरे स्वच्छ धुवून घेणार आहे। आपण आता हरभरे दुसऱ्या पाण्याने धुवून घेतलेले, हरभऱ्यातलं पूर्ण पाणी काढून घेऊन आपण दुसरं पाणी टाकणार आहे शिजण्यासाठी। आपली चूल पेटलेली, आपण आता चुलीवर कुकर ठेवून घ्यायचा, त्याच्यामध्ये एक तांब्या पाणी टाकायचं। आपण कुकरची एकच शिट्टी घेणार आहे, कारण आपण बटाटे हरभरे जर एकत्र शिजवले तर हरभरे पटकन शिजत नाहीत, आपले बटाटे पटकन शिजून जातात, म्हणून आपण कुकरची एक शिट्टी काढून घेणार आहे हरभरे टाकून। आपण थोडंसं मीठ पण टाकून घ्यायचे हरभऱ्यांमध्ये, म्हणजे हरभऱ्यांना छान चव येते। आपण आता कुकरचं झाकण लावून घ्यायचे आणि एकच शिट्टी घ्यायची। आपण आता कांदा बारीक चिरून घ्यायचे। आपण आता टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, धुतल्यानंतरच आम्ही चिरून घेत असतो, तसे काही आम्ही वापरत नाही, कारण टोमॅटोवर कसं फवारा वगैरे केलेला असतो ना। आपण आता बटाट्याच्या पण फोडी करून घ्यायच्या आहेत। बटाट्याच्या फोडी आपल्याला जरा मोठ्याच ठेवायच्या आहेत। बटाट्याच्या फोडी मोठ्या का ठेवायच्या आहेत, कारण छोट्या जर केल्या तर त्या पटकन शिजतील हरभऱ्याबरोबर, म्हणून आपण बटाट्याच्या फोडी थोड्याशा मोठ्याच ठेवणार आहे। आणि आपण बटाट्याची साल काढून घेतलेली, बटाटा काळा पडू नये म्हणून आपण फोडी केल्यानंतर त्या पाण्यात ठेवणार आहे, म्हणजे बटाटा आपला काळा पडणार नाही। कुकरची एक शिट्टी झालेली आहे, आपण आता कुकर खाली उतरून घेऊ। आपण आता खोबरं किसून घ्यायचे। आपण आता आल्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला खलबत्त्यात कुटता येतील, जास्त मोठे तुकडे खलबत्त्यात पटकन कुटले जात नाहीत। आपण आता कढई ठेवून घेऊ। कढई तापली की कढईमध्ये मस्त खरपूस खोबरं भाजून घेऊ। आपण आता आलं कुटून घेऊ, आल्याबरोबर लसूण पण कुटायचं आहे। आपलं खोबरं भाजून झालेले, आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊ। आपण खोबरं भाजून घेतलेले, आपण आता ते सुद्धा खलबत्त्यात बारीक करून घेणार आहे। खोबरं भाजलेलं असल्यामुळे त्याचा पटकन बारीक चुरा होतो। आपली कढई तापलेली, आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊ। आता आपण भाजीला फोडणी देणार आहे, त्याच्यामुळे तेल जरा जास्तच टाकले। आपण आता तेजपान टाकून घेऊ। तेल आपले छानपैकी टाकलेले, आता त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा छानपैकी सोनेरी कलरवर परतून घ्यायचा। आपण आता याच्यामध्ये एक चमचा मोहरी टाकणार आहे। मोहरी आम्ही जरा उशिरा टाकली, कारण तेल खूप तापलेलं होतं, आमची मोहरी जळून गेली असती, म्हणून आम्ही मोहरी आत्ता टाकली। बारीक चिरलेले टोमॅटो टाकते। आलं लसूणची पेस्ट, भाजून बारीक केलेलं खोबरं, हे पाहिजे आम्ही मसाले काढलेले आहेत। हे एक चमचा किचन किंग मसाला आहे, एक चमचा धना पावडर आहे, 1.5 चमचा लाल तिखट आहे, 1 चमचा कांदा लसूण मसाला आहे, आणि हा गरम मसाला आहे तो आम्ही 1.5 चमचा टाकणार आहे, 1 चमचा हळद पावडर।
आता आम्ही बटाटे धुवून ठेवलेले ते टाकून घेते. बघा मिठाच्या पाण्यात बटाटे ठेवल्यामुळे किती पांढरे शुभ्र निघाले. पण आता कुकरमध्ये हरभरे शिजायला टाकलेले होते ते आपण खोलून घेणार आहे. आपण कुकरची एकच शिट्टी घेतलेली कारण आपण बटाटे वगैरे जे शिजायला टाकलेले त्याच्याबरोबर आपले हरभरे शिजले जाणार आहेत. हे पहा जरा कच्चेच आहेत, भाजी बरोबर शिजले जाणार आहेत ते. अंजूचं येईल 3 ठिकाणी आवाज आलेले आहे तेच काही दुसरं टाका. चला घे ना परत. मग नाही दर मी नाही नाही. आपण आता शिजलेले हरभरे याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आपण आता याच्यामध्ये गरम पाणी केलेलं टाकणार आहे. पाणी गरम करून घेतोय. आपण याच्यामध्ये आता कस्तुरी मेथी टाकून घेणार आहे. गरम केलेलं पाणी चवीनुसार मीठ, आपली भाजी शिजलेली आहे. आपण आता भाजीवर कोथिंबीर टाकून घेऊ. हे बघा आपली भाजी छान शिजलेली, रस्सा पण मस्त आलेला आहे. पहा मस्त घट्ट. आपण आता भाजी बाउलमध्ये काढून घेऊ. आमची शाकभाजी तयार झालेली आहे. आमच्या वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.